मीन राशी 5 ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। या आठवड्याच्या साप्ताहिक राशी भविष्यावर गुरु आणि चंद्राच्या राशी बदलाचा तसेच सूर्य आणि बुध यांच्या युतीचा विशेष प्रभाव मीन राशीवर पडणार आहे। या आठवड्यात गुरु वृषभ राशीत भ्रमण करेल तर शुक्र मीन राशीत असेल। चंद्र आणि गुरु एकमेकांच्या राशीत आहेत, म्हणून दोघांमध्ये राशी परिवर्तन योग असेल। अशा परिस्थितीत मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर ठरेल। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील। कामानिमित्त तुम्ही प्रवासाला जाऊ शकता। तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एक मोठा निर्णय घेऊ शकाल। घरातील वडीलधारी आणि तरुण दोघांकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल। नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका। जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कुठून तरी अनपेक्षित पाठिंबा मिळू शकेल। आधीच व्यवसाय करणाऱ्या लोकांना अनपेक्षित नफा मिळेल। स्थावर मालमत्तेच्या कामात नफा होईल। तरुणांच्या बहुतेक वेळ मौज मजेत आणि मजेत जाईल। आठवड्याच्या शेवटी जवळच्या मित्रांकडून तुम्हाला फायदा होईल। सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। सरकारी कामात सहभागी असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल। राजकारणात तुमचे मत असू शकते। नोकरीत उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील। प्रेमजीवनात येणारे अडथळे दूर होतील। तुम्ही तुमच्या प्रेमजोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। मीन राशी या आठवड्याची सकारात्मक बातमी म्हणजे तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये तुमच्या विचारांना विशेष महत्त्व दिले जाईल। माध्यमे आणि ओळखींमधून काही नवीन माहिती मिळेल जी फायदेशीर ठरेल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुमचे प्रयत्न बऱ्याच प्रमाणात यशस्वी होतील। शिवाय या आठवड्यात पैशाचे व्यवस्थापन सुज्ञपणे करावे। तुमच्या आर्थिक वाढीवर लक्ष केंद्रित करा। तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी नवीन रणनीती तयार करा। यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा। व्यावसायिक जीवनात नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहा। सकारात्मक विचारसरणीने आयुष्यात पुढे जा। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कामाचे आनंददायी फळ मिळेल। नातेसंबंधांमध्ये परस्पर समज आणि समन्वय सुधारेल। तुमचे आरोग्य सुधारेल। घरात आणि कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात। पदोन्नती किंवा मूल्यांकनाची शक्यता वाढेल। मीन राशी ग्रहस्थिती पाहता मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला जीवनाशी संबंधित काही मोठ्या समस्येवर तोडगा सापडेल। या काळात व्यवसाय आणि घराशी संबंधित आर्थिक बाबी सोडवल्या जातील। नोकरी करणाऱ्यांना विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळेल आणि त्यांच्या संचित संपत्तीत वाढ होईल। जर तुम्ही कोणतीही योजना थांबवली असेल किंवा एखादे विशिष्ट काम सुरू करण्याची योजना आखत असाल तर या आठवड्यात त्या दिशेने सकारात्मक प्रगती शक्य आहे। आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या हितासाठी राजनैतिक निर्णय घेऊ शकता। या काळात तुम्ही तुमच्या व्यवसाय योजनेचा विस्तार कराल, ज्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धापर्यंत तुम्ही कामात अधिक व्यस्त राहू शकता। याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो। या काळात कौटुंबिक आनंदाच्या किमतीवर करिअर आणि व्यवसायाशी संबंधित यश मिळेल। कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण होईल। या आठवड्यात एखाद्याशी अलीकडे झालेली मैत्री प्रेमसंबंधामध्ये बदलू शकते। त्याचवेळी आधीच सुरू असलेले प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। मे महिन्याचा हा दुसरा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप खास असणार आहे। या आठवड्यात कोणताही प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार नाही, परंतु ग्रहांचा राजकुमार बुध मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल, जिथे बुधाधिक सूर्याशी संयोग करून राजयोग निर्माण करतील। याशिवाय या आठवड्यात अनेक राजयोग निश्चितच तयार होत आहेत। मीन राशी 5 ते 11 मे 2025च्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर गुरु वृषभ राशीत स्थित असेल। यासोबतच शुक्र, बुध, शनी आणि राहू मीन राशीत असतील आणि केतू कन्या राशीत असेल। सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष राशीमध्ये असेल आणि मंगळ त्याच्या नीच राशीत कर्क राशीत असेल। आणि यामुळेच ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात। आयुष्यात काही मोठी चांगली बातमी येऊ शकते। तुमचे मन अध्यात्माकडे आकर्षित होऊ शकते। कामात एक नवीन सुरुवात होऊ शकते। तुम्हाला मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील। प्रेमजीवनात गोडवा राहील। मीन राशी हा आठवडा भावना आणि कल्पनाशक्ती घेऊन येईल। तुमच्या कल्पना आणि कल्पनाशक्ती तुम्हाला काहीतरी नवीन तयार करण्यास आणि समजून घेण्यास मदत करतील। तुमच्या आतील उत्साहाला बाहेर काढण्याची हीच वेळ आहे। नोकरी स्थान बदलण्याची किंवा नवीन ऑफर येण्याची शक्यता आहे। व्यवसायात तुम्हाला आंतरिक स्पष्टतेची आवश्यकता असेल, अन्यथा निर्णय असंतुलित असू शकतात।
पैशाच्या बाबतीत शहाणपणाने पावले उचला. नात्यात खोली असेल, परंतु तुमचे मन स्पष्टपणे बोलणे चांगले, कारण अंदाज लावल्याने गैरसमज होऊ शकतात. विवाहितांनी त्यांच्या जोडीदाराच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सरासरी आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. मीन राशी या आठवड्यात अंतर्ज्ञान आणि आत्म अभिव्यक्ती यावर प्रकाश टाकते. या कालावधीच्या सुरुवातीला तुमच्या अंतर्गत मार्गदर्शनाशी स्वतःला जुळवून घ्या. नेपच्यूनचा प्रभाव तुमच्या नैसर्गिक अंतर्ज्ञानी क्षमतांना वाढवतो. व्यावसायिकदृष्ट्या सर्जनशीलता आणि सहानुभूतीची आवश्यकता असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करा. ही तुमची ताकद असेल. आर्थिकदृष्ट्या तुमच्या संसाधनांचे मूल्यांकन करा आणि भविष्यातील गरजांसाठी काळजीपूर्वक योजना करा. खुल्या संवादामुळे नातेसंबंधांना फायदा होतो, ज्यामुळे सखोल समज आणि संबंध वाढतात. आठवड्याच्या मध्यभागी आरामदायी आणि पुनर्संचित क्रियाकल्पांमध्ये सहभागी होऊन आरोग्याला प्राधान्य द्या. निसर्गात किंवा तुमच्या आत्म्याचे पोषण करणाऱ्या कलात्मक उपक्रमांमध्ये सांत्वना मिळवा. जसजसा आठवडा जवळ येतो तसतसा चंद्र वैयक्तिक वाढ आणि अन्वेषणावर प्रकाश टाकतो. तुमच्या स्वप्नांवर आणि आकांक्षावर चिंतन करा. भविष्यातील यशांसाठी हेतू निश्चित करा. निर्णय आणि वैयक्तिक विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा वापर करून तुमच्या भावनिक अंतर्दृष्टी स्वीकारा. शांती आणि सर्जनशीलतेला प्रेरणा देणाऱ्या वातावरणात सहभागी व्हा. पुढील मार्गासाठी स्पष्टता प्रदान करा. या आठवड्यात तुम्ही मार्गक्रमण करताना विश्वाच्या सहाय्यक ऊर्जेशी संरेखित होताना तुमच्या सहानुभूती आणि कल्पनाशक्तीच्या परिवर्तनीय शक्तींवर विश्वास ठेवा. मीन राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग नारंगी आहे. भाग्यशाली अंक 1 आहे. भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सल्ला आहे की कामाच्या ताणामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा. एकंदरीत पाहता मीन राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.